नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. तुम्ही उत्तम असालच, अर्थात आरोग्यानं आणि सर्वार्थानं. तेव्हा मित्रांनो, आज जो विचार घेऊन मी आलोय आपल्याकडे, तो विचार खरोखरच तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये कित्येक वेळा घडलेला आहे किंवा तो घडू इच्छित आहे किंवा काहींच्या जीवनात आता तो घडत असेल. तेव्हा चला तर मग आज जो विचार आहे त्याकडे आपण. आजचा विचार, तुम्ही जेव्हा एखादं काम सुरू करता आणि जेव्हा ते तुम्ही काम सुरू केलेलं असतं, तेव्हा कित्येक वेळा ते काम तुम्ही पूर्णत्वाकडे घेऊन जात नाही. काय हो मित्रांनो, असं किती वेळा झालं? म्हणजे फक्त सुरुवात करा आणि सुरुवात केली, शेवट मात्र त्या कामाचा ठामपणे कधीच पूर्ण नाही झाला. प्रयत्न करा, आठवा. असे किती वेळा, अशा कितीतरी गोष्टी तुम्ही अपूर्ण ठेवलेल्या आहेत. म्हणून एक तुम्हाला कथारूपातून आज मी ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार. रवी नावाचा एक माणूस होता. हा अगदी तरुण, तडफदार व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला चांगल्या गोष्टी जमत होत्या. म्हणून तो काही नवीन सुरुवात करायचं म्हटलं, की त्याला ते फार आनंदाने तो सुरू करायचा. नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हटलं, की त्याच्याकडे नवीन-नवीन कल्पना होत्या. नवीन-नवीन कल्पनाचा तो आविष्कार असल्यामुळे तो लगेच त्या काही गोष्टी लगेच त्यामध्ये उडी मारायचा, की "हे मी करणार. येस! मी हे करणार. कारण माझ्याकडे हे आहे. माझ्याकडे ती आयडिया आहे." आणि मग थोड्या दिवसांनी अरे, शरीराच्या बद्दल विचार करणार. अरे, माझी बॉडी उत्तम झाली पाहिजे, माझं शरीर उत्तम झालं पाहिजे, फिट झालं पाहिजे. लगेच जिम जॉइन करणार. हे त्यासाठी लागणारी सगळी ॲक्सेसरी घेणार हां. ट्रॅक सूट असेल, शूज असतील आणि लगेच सुरू करणार आणि 3 दिवसांनी मात्र हा मित्र ढेपाळणार. येस. मोठ्या उत्साहानं सुरू करायचा आणि मात्र तो कधीच ते पूर्ण केलं नाही. तशाच पद्धतीने नवीन काही गोष्टी शिकायच्या होत्या त्याला. त्याला वाटलं हे शिकावं, ते शिकावं. ह्या नवीन गोष्टी शिकल्या म्हणजे कौशल्य निर्माण होईल. म्हणून त्यांनी ऑनलाईन एक नाही 3-3 कोर्सेस बुक केले. पण एक पण नाही केला. तर झालं काय? हे याचं त्याच्या स्वभावामुळं त्याला बऱ्याच गोष्टी अर्धवट अशा सोडून देण्याची सवय लागली. त्याने बऱ्याच वेळा नवीन पुस्तकं विकत आणली. त्याला वाटलं की नाही, या पुस्तकातून हे मोटिव्हेशन आहे, ही प्रेरणा आहे. हे मग मला हे गोष्टी आयडिया मिळेल. त्याने अनेक पुस्तकं आणली असतील. असतील. त्याच्या पद्धतीने त्याने विकत घेतली असतील. काही लोकं आठवड्याला पुस्तक घेतात, काही लोकं महिन्याला पुस्तक घेतात. याने मी म्हणेन 15 दिवसाला एक पुस्तक घेतलं. निदान महिन्यातली ती 2 पुस्तकं त्याने जेव्हा हातात घेतली असतील, तेव्हा मला वाटलं त्याने पूर्ण केली असतील. पण तसं नाही केलं मित्रांनो. त्याने काय केलं? 2-4 पानं वाचली आणि परत त्या गडीला गेला. त्यामुळं त्याची अनेक पुस्तकं वाचायची पण राहिली. लॅपटॉपमध्ये त्याने बऱ्याच गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण केल्या होत्या, की नाही हे मी प्रोजेक्ट करेन, ते प्रोजेक्ट करेन. ते प्रोजेक्ट त्याच्या लॅपटॉपमध्येच होते. ते बाहेर आलेच नव्हते. त्यामुळं अशा या मानसिक स्थितीमध्ये असलेल्या रवीला जेव्हा एखादी गोष्ट करायची म्हटलं, तर तो ती पूर्णपणे करत नव्हता. झालं काय मित्रांनो? मग त्याला एके दिवशी त्याने जे काही कोणाकडून मार्गदर्शन घ्यायचा, कोणाला भेटायचा, अशा एका गुरुजनाला तो भेटला त्याच्या. आणि मग त्यांनी अरे वाह! बऱ्याच दिवसांनी रवी भेटतो म्हणल्यावर रवीला त्याची विचारपूस केली. "अरे रवी, काय चाललंय तुझं? कसं-कसं चाललंय? काय? काय-काय नवीन गोष्टी करतो?" कारण त्यांना माहीत होतं हा गोष्टी नवीन करत असतो. "हां, नाही नको ना, मी हे केलं, ते केलं. मी जिमला गेलो होतो. मी बिझनेस करायला चालू केला. पण तो काही त्या पद्धतीने मला पूर्ण नाही करता आला. त्याप्रमाणे मी अनेक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला, पण ते पण मला काही जमलं नाही." हे सगळं ऐकल्यानंतर शांतपणे सर्वार्थानं हे जे गुरुजन होते, त्यांना माहिती होतं. मग ते म्हणाले, "अरे त्यातली एक तरी गोष्ट तू पूर्ण करायची." तो म्हणाला, "नाही ना सर, राहून गेलं ते." पण ते म्हणाले, "मग एक गोष्ट कर आता." एक साधा मंत्र त्यांनी दिला. "एकच गोष्ट तू कर, हातात घे. जे हातात घेशील ती पूर्ण कर पहिल्यांदा आणि मग दुसऱ्या गोष्टीकडे जा." मग त्याला ते थोडं समजलं, की हो, शांत झाला. त्यानं ते मान्य केलं आणि त्याने एक-एक गोष्ट करायला सुरुवात केली. आणि मग काय झालं, की जेव्हा ती गोष्ट सुरुवात केली, मग त्याला एक अनुभव आला, की अरे मी पूर्वी काय कॅज्युअल अप्रोचनी गोष्टी करायचो, सहज गोष्टी करायचो. अरे होईल म्हणून. मी सीरियस नव्हतो आणि त्या पूर्ण होत नव्हत्या. मग त्याच्या लक्षात आलं, की अरे नाही, माझ्या स्वभावामुळे असं झालेलं आहे. म्हणून त्याने जे काही अर्धवट होतं ते पूर्ण केलं
तर मित्रांनो, आज तुमच्या जीवनामध्ये अशा किती गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अर्धवट ठेवलेल्या आहेत. तुमच्यामधला रवी त्याला पुन्हा जागा करा, जो उत्तम आहे, ज्ञानी आहे, आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करा. मग अर्धवट राहिलेले सगळे प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्हाला संपर्कासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7768981355. डोंट क्विट, जस्ट डू इट. यू विल बी द सक्सेसफुल पर्सन इन युअर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. इज इट दॅट? खरं आहे की नाही? मग आजपर्यंत किती गोष्टी अर्धवट सोडल्या? पुस्तक वाचायचं राहिलंय का? जिमला जायचं राहिलंय का? एखादा उद्योग हातात घेतलाय तो पूर्ण करायचा राहिलाय का? आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कोर्स करण्याचा प्रयत्न करा. ते पूर्ण राहिलं असेल तर आज पूर्ण करा. ही संधी आहे. चला मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलेच असेल, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. मला विश्वास आहे की आज तुम्हाला एक नव्या अर्थानं नवं उब देण्यासाठी हा व्हिडिओ मदत करेल आणि तुम्ही कधीही आता कुठल्याही गोष्टी आयुष्यात अर्धवट करणार नाही, त्या पूर्ण करा. धन्यवाद.